नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यात शनिवारी 27 जून रोजी सायंकाळी अनेक भागात जोरदार पावसाने झोडपला आहे. चाकणमध्ये शनिवारी दुपारी झालेल्या पावसाने नागरिकांची त्रेधा उडाली. आळंदी परिसरातील गोलेगाव, पिंपळगाव, मरकळ या परिसरात जोरदार पाऊस झाला. दरम्यान तालुक्याच्या काही भागातच या पावसाने हजेरी लावली असून तालुक्यात सर्वदूर अजूनही पावसाने हजेरी लावलेली नाही. खेड तालुक्यातील वाकीखुर्द परिसरात एका केटरिंग व्यावसायिकाला 2 मुलींची छेड काढल्याचा खोटा आरोप करून त्याच्याकडून 2 लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादीचे अपहरण करून त्याला बेल्ट आणि हाताने मारहाण करण्यात आली. तसेच धारदार शस्त्राचा धाक दाखवत खंडणीची मागणी करण्यात आल्याप्रकरणी चाकण उत्तर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. या प्रकरणी सनी बैजनाथ उघडे वय 19, अनिकेत पुरुषोत्तम ढोले वय 21, रवी संतोष परघरमोल वय 18 आणि प्रेम गिरीश अंकुश वय 21 यांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी फिर्यादीला फोन करून 2 मुलींची छेड काढल्याचा आरोप केला. या प्रकरणात पोलिसात तक्रार होऊ नये यासाठी 2 लाख रुपये द्यावे लागतील अशी धमकी त्यांनी दिली. मात्र फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्याला जबरदस्तीने रिक्षात बसवून नेले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला बेल्ट व हाताने मारहाण केली. तसेच धारदार शस्त्राचा धाक दाखवून पैसे देण्यासाठी दबाव टाकला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी फिर्यादीला त्याच्या केटरिंगच्या ग्राहकांकडे नेऊन पैसे आणण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. आरोपींनी रोख 45,000 रुपये आणि ऑनलाईन व्यवहारातून 10,950 रुपये जबरदस्तीने उकळले. तसेच फिर्यादीची हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी ताब्यात घेऊन आणखी पैशांची मागणी केल्याचंही समोर आलं आहे. या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात अपहरण, खंडणी, मारहाण, धमकी आणि शस्त्र कायद्याअंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतीच्या वादातून पिस्तुलातून गोळीबार करत जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या व दहशत माजवणाऱ्या आरोपींना दक्षिण महाळुंगे MIDC पोलिसांनी जेरबंद केले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आनंद गौरव कांबळे वय 20 वर्ष राहणार दत्तनगर चिंचवड, आशिष नंदू गवारी वय 21 राहणार चिंचवड, अर्जुन बळीराम पात्रे वय 27 राहणार चिंचवड, गणेश सोमनाथ पात्रे वय 21 राहणार चिंचवड व एक अल्पवयीन मुलगा अशा 5 जणांना ताब्यात घेण्यात आले. मोई तालुका खेड गावाच्या हद्दीत मुक्ताई मंदिर जवळ सुरेश विष्णू गवारी हे घरात झोपलेले असताना सुरेश गवारी यांचा नातेवाईक असलेल्या आशिष नंदू गवारी याने त्याच्यासोबत आणलेल्या चौघांनी वडिलोपार्जित शेत जमिनीच्या कारणावरून घरासमोर उभ्या असलेल्या 2 मोटारीवर मोठमोठे दगड घालून मोटारींची तोडफोड केली. तसेच आशिष गवारी याने पिस्तुलातून सुरेश गवारी यांच्या दिशेने फायरिंग केली व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत दक्षिण महाळुंगे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी हल्लेखोर आरोपींचा शोध घेत त्यांना 12 तासांच्या ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल व रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे. आम्ही आणखी अधिक चौकशी करून अधिक कारवाई करीत आहोत. राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे गावाच्या हद्दीत गढे मैदान येथे आठवडे बाजारात शुक्रवारी 26 जून रोजी परशुराम रसिकलाल मंडल राहणार चंद्रमा गार्डन राजगुरुनगर तालुका खेड याने अनेकांच्या मौल्यवान वस्तू व पैशांवर डल्ला मारला. कविता दिलीप सातपुते यांचे पाकिट, त्यातील रोख रक्कम 7,500 रुपये, तसेच महिला प्रीती बबलू कहार यांच्या मुलाचे गळ्यातील 1 ग्रॅम वजनाचे सोन्याचे पान किंमत 5,000 रुपये, नीलम पंढरीनाथ मध्ये यांच्या मुलाच्या गळ्यातील 1 ग्रॅम वजनाचे सोन्याचे पान किंमत 5,000 रुपये, गौरी सोमनाथ जगदाळे यांचे पाकिट, त्यात 5,000 रुपये रोख रक्कम आणि 1 ग्रॅम वजनाचे सोन्याचे पान असं एकूण 29,500 रुपयाचा मुद्देमाल चोरी केला आहे. खेड पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांच्या विरोधात सुरू असलेल्या आर्म ड्राईव्ह अंतर्गत गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये 2 रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल 3 पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी आर्यन प्रकाश जाधव वय 20 राहणार बावधन पुणे आणि ओमकार सचिन मोरे वय 23 राहणार कोथरूड पुणे यांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत 3 पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे आढळून आले. जिल्हा परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या रासे येथील गृहसंकुल प्रकल्पाच्या माध्यमातून ठाकर समाजातील कुटुंबाला आधुनिक आणि सुरक्षित हक्काचे घर मिळत असल्याने हा प्रकल्प नागरिकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारा प्रकल्प आहे. या कुटुंबाला विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा मार्ग मिळाला आहे, असे प्रतिपादन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.
पुणे जिल्हा परिषद, पंचायत राज संस्था, ग्रामपंचायत रासे, हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया आणि सिटी बँकेच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून खेड तालुक्यातील रासे ठाकरवाडी या ठिकाणी आदिवासी समाजासाठी उभारण्यात आलेल्या 52 गृहसंकुलांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. तसेच वाडा ते साकुर्डी दरम्यान प्रवासी बोट सेवेचे दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पणही करण्यात आले. यावेळी आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, खेड पंचायत समिती सभापती विद्या मोहिते आदी उपस्थित होते. आळंदी येथील इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक पीईटी सीटी स्कॅन मशीनचं लोकार्पण करण्यात आलं. कर्करोग निदान आणि उपचार क्षेत्रात हा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. कर्करोग सारख्या गंभीर आजाराशी लढणाऱ्या रुग्णांना आता अचूक निदानासाठी पुणे किंवा मुंबई गाठण्याची गरज भासणार नाही. अत्याधुनिक सुविधेमुळे कर्करोगाचं सुरुवातीच्या टप्प्यात अचूक निदान होऊन वेळेवर उपचार शक्य होणार आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या अत्याधुनिक मशीनसाठी तब्बल 27 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे गावाच्या हद्दीतील मार्केट यार्डच्या कमानीजवळ लॉक करून लावलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. कारभारी नामदेव हारक, वय वर्ष 45, राहणार वाडा रोड, राजगुरुनगर यांनी खेड पोलिसांत तक्रार दिली आहे. चरोली खुर्दमधील बाह्यवळण रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे झाले असून वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. दुचाकी व चारचाकी चालकांना त्या खड्ड्यांचा त्रास होत आहे. पंढरपूर वारी प्रस्थानापूर्वी आळंदी वडगाव घेणंद रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवा. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी आळंदी नगरीत दाखल होत आहेत. मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील असंख्य वारकरी आळंदी वडगाव घेणंद या मार्गाने पायी प्रवास करतात. मात्र सध्या या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पंढरपूर वारी प्रस्थानापूर्वी आळंदी वडगाव घेणंद मार्गावरील सर्व खड्डे युद्ध पातळीवर बुजवून रस्ता सुरक्षित, अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे गटनेते जिल्हा परिषद विजयसिंह शिंदे पाटील यांनी दिलाय. माऊलींच्या अश्वांचे हरिनाम गजरात अंकलीतून आळंदीकडे प्रस्थान. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा निमित्त माऊलींच्या अश्वांचे शितोळे अंकलीकर राजवाडा अंकली येथून शनिवार दिनांक 27 जून रोजी टाळ मृदुंगाच्या निनादात माऊलींच्या जयघोषात हरिनाम गजरात अशा भक्तिमय वातावरणात श्री क्षेत्र आळंदीकडे प्रस्थान झाले. खेड तालुक्यात विविध गावातील गायरान क्षेत्र ग्रामपंचायत अधिकार क्षेत्रात होतं, परंतु आता त्यांचं नाव कमी होऊन PMRDचे नाव संपूर्ण गटाच्या 7/12वर आले आहे. ग्रामपंचायत व ग्रामस्थांना कोणतीही पूर्वकल्पना न देता PMRDच्या नावे 7/12 झालेला असल्याचे प्रकार गावागावातून समोर येत आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षात नासा आणि इस्रो संशोधन केंद्रांना भेटी देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळातील विद्यार्थ्यांच्या निवड करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने इयत्ता 6वी, 7वी, 8वीच्या विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड चाचणी परीक्षा जिल्ह्यात सर्वत्र शनिवार दिनांक 27 जून रोजी सुरळीत पार पडल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली. खेड तालुक्यात राजगुरुनगर, चाकण नंबर 2, खराबवाडी, कुरुळी, धानोरे, भोसे, आंबेटान, करंजविहिरे, पाईट, आंबोली, औदर, वाडा, कडूस नंबर 1 आणि कनेरसर या 15 परीक्षा केंद्रावर इस्रो व नासा निवड चाचणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी 1218 मुली, 1462 मुले मिळून एकूण 2680 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पल्स पोलिओ मोहिमेत आपल्या 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचे 2 थेंब पाजावेत असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी नियमितपणे वाहने उभी केली जातात, त्यामुळे तेथे बेकायदा वाहनतळ निर्माण होऊन वाहतूक कोंडी होण्यासोबतच अपघातांचा धोका वाढतोय. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अशा 595 बेकायदा वाहनतळांवर कारवाईची देशव्यापी मोहीम हाती घेतली असून त्यात पुणे जिल्ह्यातील चाकणसह काही ठिकाणांचा समावेश आहे. या मोहिमेमुळे महामार्गावरील प्रवास विनाअडथळा आणि सुरक्षित होणार आहे. देशभरात राष्ट्रीय महामार्गावर बेकायदा वाहनतळांची समस्या गंभीर बनली आहे. अनेक ठिकाणी वाहने महामार्गांच्या शेजारी वाहने उभी केली जातात, यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहन चालकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होते. या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरात सर्वेक्षण केले. त्यात देशभरात 595 बेकायदा वाहनतळ समोर आले. यानंतर बेकायदा वाहनतळांवर कारवाईची मोहीम हाती घेतली. यासाठी जिल्हा महामार्ग सुरक्षा कृती पथक स्थापन केले जाणार आहे. या पथकाचा प्रमुख असलेला अधिकारी सर्व यंत्रणांशी समन्वय साधून कारवाईला गती देणार आहे. पुणे, नाशिक व चाकण, तळेगाव, शिक्रापूर महामार्गावर अनेक ठिकाणी बेकायदा वाहनतळांची समस्या आहे.
मोठ्या प्रमाणात माल मोटारी व इतर वाहने रस्त्याच्या कडेला उभी राहतात, त्यामुळे तिथे बेकायदा वाहनतळ निर्माण झाले. चाकण आणि तळेगाव या औद्योगिक क्षेत्रात महामार्गावर अनेक ठिकाणी मालमोटारींचे असे बेकायदा वाहनतळ निर्माण झाले आहेत. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक फाटा ते खेड राजगुरुनगर मार्गाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होईपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण PMRDA यांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होत आहे. पुणे नाशिक महामार्ग हा राज्यातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या मार्गांपैकी एक आहे. भूसंपादनासाठी निधी अभावी प्रकल्प रखडणे परवडणारे नाही, त्यामुळे राज्य सरकारचा निधी उपलब्ध होईपर्यंत PCMC आणि PMRDA यांनी तात्पुरता निधी उपलब्ध करून भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. या निर्णयामुळे प्रकल्पाला गती मिळेल, वाहतूक कोंडी कमी होईल आणि लाखो नागरिक, उद्योजक व औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा मिळेल अशी मागणी नागरिकांसह लोकप्रतिनिधी यांनी केली आहे. खेड तालुक्यातील 31 कामांच्या जलजीवन मिशन योजनेच्या महावितरण कामांसाठी 2.71 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार बाबाजी काळे यांनी दिली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत भोरगिरी, गोसासी, गुळानी, एनवे, बुद्रुक, कोहिनकरवाडी, नायफड 3 कामे, परसूल, साबुर्डी, शेलगाव, शेंदुर्ली, वेताळे, वडगाव तर्फे खेड, वाकळवाडी 2 कामे, वाळद, वाशेरे, एनवे, बुद्रुक, आखरवाडी, अनावळे, आसखेड, बुद्रुक, औंढे, गारगोटवाडी, गोरेगाव, कासारी, कोहिंडे, बुद्रुक, पाभे, वापगाव, वाघू, वहागाव या 28 गावांच्या पाणीपुरवठा योजनेच्या महावितरण कामांसाठी मंजुरी मिळाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या पुढील काळात मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. या विषयावर आमदार बाबाजी काळे यांनी मागील अधिवेशनात सातत्याने आवाज उठवत शासनाचं लक्ष वेधलं होतं. खेड तालुक्यातील अपूर्ण जलजीवन मिशन कामे, निधीची कमतरता आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्यांबाबत त्यांनी सभागृहात मुद्दा लावून धरला होता. दरम्यान मंत्रालय मुंबई येथे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत पुणे जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांबाबत अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प आता खेड, आंबेगाव, जुन्नर, अहिल्यानगर, शिर्डी ते नाशिक असा वळवण्यात आलाय. परंतु पुणे जिल्ह्यातील प्रामुख्याने खेड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या 7-12 उतारावरून सरकारने नुसतेच प्रकल्पांचे शिक्के मारून ठेवलेत. यामध्ये खेडसेज, साकन आंतरराष्ट्रीय विमानतळ, भामासखेड प्रकल्प आणि आता पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे शिक्के. या सरकारी प्रकल्पांच्या शिक्क्यांमुळे येथील शेतकरी मेटाकुटीस आलाय. ना पीक कर्ज मिळते, ना जमिनीवर काही व्यवहार करता येतं. प्रकल्प रद्द झाल्याने जमिनीचा मोबदला देखील मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय. सरकार आमचा किती अंत पाहणार असा सवाल शेतकरी करीत आहेत. शेतीसाठी पाणी मिळेल म्हणून लाखो शेतकऱ्यांनी त्याग करून आपल्या जमिनी भामा आसखेड प्रकल्पासाठी दिल्या. या भामासखेड प्रकल्पाचे सिंचन क्षेत्र रद्द करून भामासखेड प्रकल्पातील पाणी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी राखीव करण्यात आले. ते पुन्हा एकदा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून तुटपुंजा मोबदला देऊन गप्प करण्यात आले. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील उपबाजार आवारात शनिवारी 27 जून 2026 रोजी कांदा, बटाटा व तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊयात. चाकण मार्केट यार्डमध्ये आज 27/6/2026 रोजी कांद्याची आवक थोडी घटलेली. मागील आठवड्यात कांद्याची आवक थोडी जास्त होती आणि बाजारभाव थोडे कमी होते. मागील आठवड्यात कांद्याचे बाजारभाव हे 13 ते 14 रुपये किलोला होते, परंतु आज मार्केटमध्ये कांद्याची आवक घटल्यामुळे कांद्याचे भाव हे 20 ते 25 रुपये किलो झालेले. त्याचप्रमाणे बटाट्याची मोठी आवक आहे, परंतु आपला जो इंदोर बटाटा आहे तो इंदोर बटाटा 15 रुपये किलो आहे आणि दुसरा बटाटा गुजरात असेल तो 8 ते 12 रुपये किलो आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती, महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल यांची आवक हे समप्रमाणातच आहे, परंतु बाजारभाव काही मालांचे आता बरेचशा प्रमाणात कमी झालेले आहेत. आज रोजी कोबी असेल, कोबी 18 ते 20 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे फ्लावर असेल, फ्लावर 10 ते 18 रुपये किलो आहे. वांगे 20 ते 25 रुपये किलो आहे. टमाट्याचे भाव एकदम डाऊन झाले. टमाटे 30-35 रुपये भाव होते. टमाटे 18 ते 22 रुपये किलो झालेले. त्याचप्रमाणे कारलीसुद्धा 30 ते 40 रुपये किलो झालेले. गवारीचे भाव 40 ते 50 रुपये किलो झालेले. दुधी भोपळा असेल, दुधी भोपळा 15 ते 20 रुपये किलो झालेला आहे. डांगर भोपळा 15 ते 20 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे शेवगा असेल, शेवगा 40 रुपये ते 45 रुपये किलो आहे. मिरचीसुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. दोडकासुद्धा 30 ते 40 रुपये किलो झालेला आहे. शिमला मिरची 40 ते 45 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा असेल, श्रावणी घेवडा 80 ते 90 रुपये किलो झालेला आहे. वालवरसुद्धा 80 ते 90 रुपये किलो आहे. चवळी 20 ते 25 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे तोंडली असेल, तोंडलीसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. राजमाचे भाव थोडे कमी झालेत. आज राजमा 100 ते 120 रुपये किलो झालेला आहे. पावटा 70 ते 80 रुपये किलो झालेला आहे. भेंडी 40 ते 50 रुपये किलो झालेली आहे. गाजर 20 ते 30 रुपये किलो झालेले आहे.
घोसाळे 20 ते 25 रुपये किलो आहे, बीट 20 ते 30 रुपये किलो आहे, काकडी 25-30 रुपये किलो आहे, पापड्या असेल पापडीसुद्धा 70 ते 80 रुपये किलो आहे, वाटाणा असेल वाटाणा 140 ते 150 रुपये किलो झालेला आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्यामध्ये मेथी असेल मेथी 25 ते 30 रुपयाला गड्डी झालेली आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल कोथिंबीर 18 ते 22 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक असेल पालक 10 ते 12 रुपयाला गड्डी झालेले. त्याचप्रमाणे शापू असेल शापू 25 ते 30 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये ही स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.